आम्ही आमच्या आनंदात घोषणा देत होतो, त्यांनी तेथून जाताना काउंटर केलं. आमच्या घोषणा आणि योगेश क्षीरसागरांचा काहीही संबंध नाही. शेख शफीक क्षीरसागर यांची सत्ता उखडून टाकायचं काम MIM करेल. योगेश क्षीरसागर यांच्या MIMला पटकू या वक्तव्याला प्रत्युत्तर, धर्मांध शक्ती तुम्ही आहात, आम्ही नाही. तुमचा बुरख्यामागे असलेला चेहरा उघडा पडला. क्षीरसागरांना प्रत्युत्तर, योगेश क्षीरसागरांचा आणि आमच्या घोषणाबाजीचा काहीही संबंध नाही. शेख शफीक बीडमध्ये काल नगरपरिषदेसमोर भाजप आणि MIMचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी झाली. यानंतर योगेश क्षीरसागर यांनी आम्ही तिथून जात असताना MIMने धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्या. त्याला प्रत्युत्तर आमच्या कार्यकर्त्यांनी दिले, धर्मांध शक्ती आम्ही येऊ देणार नाही. MIMला पटकवण्याचं काम आम्ही करू असे म्हणत MIMवर निशाणा साधला. यानंतर आता MIMच्या शेख शफीक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही आमच्या आनंदात घोषणा देत होतो, त्यांनी तेथून जाताना काउंटर केलं. हा काय प्रकार आहे? आमच्या घोषणा आणि योगेश क्षीरसागरांचा काहीही संबंध नाही असे म्हणत शफीक शेख यांनी क्षीरसागरांना प्रत्युत्तर दिले, धर्मांध शक्ती तुम्ही आहात, आम्ही नाही. तुमचा बुरख्यामागे असलेला चेहरा उघडा पडला. तर क्षीरसागर यांची सत्ता उखडून टाकायचं काम MIM करेल असे म्हणत योगेश क्षीरसागर यांनी केलेल्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी काय म्हणाले शफीक शेख पाहूया. अशी बातमी झळकली की भारतीय जनता पार्टी आणि MIM मध्ये घोषणाबाजी झाली. वास्तविक पाहता आम्ही दिवसभर सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही नगरपालिकेच्या बाजूला एक मिठाईचं दुकान आहे, त्या ठिकाणी आम्ही बसलेलो होतो. दिवसभर आम्ही त्याच ठिकाणी बसलो. संध्याकाळच्या नमाजला आम्ही जात असताना आमच्या एका उमेदवाराचा मतीनभाईचा फॉर्म हा वैध झाला म्हणून आम्ही आमची घोषणाबाजी करत आम्ही चाललो होतो. वास्तविक पाहता तिकडून योगेश क्षीरसागर येत असताना कोणी पाहिलं सुद्धा नाही आणि आम्ही आमची घोषणाबाजी करत असताना समोरून त्यांनी घोषणाबाजी केली. अर्थार्थी या घोषणाबाजीचा आणि त्यांचा काही एक संबंध नव्हता. आम्ही आमच्या आनंदात आम्ही आमच्या घोषणा देत होतो आणि आमची पार्श्वभूमी ही जातीवादीची कधीच राहिलेली नाहीये. आणि माझं तरी किमान या बीडमध्ये सगळ्यांना माझा स्वभाव माहिती की मी जातीवादी कधीही केलेली नाही. नेहमी सलोखा राखण्यासाठी माझे प्रयत्न राहिलेले. परंतु योगेश क्षीरसागरांचा आता असा रूप पाहून त्यांच्या पोटात जे होतं ते आता ओठात आलंय असं आढळून येतं. कारण त्यांच्या वडिलांपासून आम्ही बघितलं की त्यांनीच मोहन भागवत आणले होते. आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची सुद्धा विचारसरणी ही राणेसारखी किंवा ते संग्राम जगताप सारखी झाली का काय असं आम्हाला वाटायला लागले. आणि अर्थार्थी या घोषणाबाजीचा त्यांचा काही एक संबंध नव्हता. ते म्हणाले MIMला आम्ही यापूर्वी पटकवलेला आहे, यापूर्वी देखील आता इथून पुढे या अशा धर्मांध शक्ती येऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार. 2016-17 मध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये 1600 मतांनी आमचा पराभव नक्कीच झाला. मी सुद्धा त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. जय पराजय हे चलत असतात, परंतु आजची परिस्थिती वेगळी. संदीप क्षीरसागर साहेब आणि योगेश क्षीरसागर साहेब हे क्षीरसागरांची कुटुंबियांची सत्ता या बीडमध्ये आजपर्यंत राहिलेली आहे की 40 वर्षापासून हेच आलटून पालटून चालवत आहेत. म्हणून आता हे सत्ता उखडून टाकण्याचं काम जर कोणी करीत असेल तर ते MIM करील. आणि दुसरी गोष्ट त्यांनी धर्मांध शक्तीच्या बाबतीत सांगितलं. साहेब, धर्मांध शक्ती भारतीय जनता पार्टीची आहे. त्यांच्या नेत्यांचे वक्तव्य पहा. कधीही बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांचे एकही वक्तव्य दाखवा जे जातीवादी असेल तर मी राजकारण सोडून देईल साहेब. ते फक्त आमची भूमिका मांडतात, परंतु त्यांनी कधीही दुसऱ्या जातीला कधीही त्यांनी द्वेष केलेला नाही. आता पाहिलं आपण भारत देशाचं प्रतिनिधित्व या हल्ल्यामध्ये ज्यावेळेस झालं पुलवामाचं, तर मुस्लिम राष्ट्रामध्ये जाऊन जर भारताची भूमिका कणखरपणे कोणी मांडली असेल तर त्याचं नाव बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब आहे. त्याच्यामुळे आम्ही धर्मांध नाही आहेत. तुम्ही स्वतःचं आत्मचिंतन करा. तुम्ही आजपर्यंत जातीवादी होतात पण बुरख्याआड होतात, आतमधून होतात, परंतु आता तुमचा चेहरा योगेश क्षीरसागर तुमचा चेहरा हा उघडा पडलेला आहे. जे तुमची वैचारिकता होती ती आता तुम्ही उघडून दाखवलेली आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन मध्ये तर तुम्ही शिवसेनेत गेले, कुठं गेले, परंतु आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेला आहात. त्याच्यामुळं आम्ही धर्मांध नाहीत. सगळ्या जगाला माहिती धर्मांध तुम्ही आहात. नेमकं हे ठरवून केलं गेलं असं तुम्हाला वाटतंय? नाही, ठरवूनचा काही प्रश्नच नाही. मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सकाळपासून त्या ठिकाणी बसलेलो होतो. तुम्ही त्या ठिकाणच्या लोकांना, पोलिसांना विचारा. आम्ही आमच्या नमाजला जात असताना आम्ही आमच्या आनंदात जात होतो. परंतु जर आम्ही आमच्या पक्षाच्या आणि जर घोषणा आम्हाला देता आल्या नाहीत आणि जर आम्ही घोषणा देतो आणि त्यांचं ते काउंटर करतात तर हा कुठला विचित्र प्रकार आहे? आम्ही आमच्या आनंदात जात होतो. योगेश क्षीरसागरांचा आणि या घोषणाबाजीचा
काही एक संबंध नव्हता. ते म्हणाले धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या या सगळ्या घोषणा होत्या आणि हे मतदारांना न पटणार आहे. बघा, घोषणाबाजी तर पक्षाची करू, आम्ही आमच्या साहेबाची करू, आणि न पटणारे म्हणजे तुम्ही न पटणारं काम 40 वर्षात तुमच्या वडिलांनी केलंय. तुम्ही लाज बाळगा. 40 वर्षात बीड खड्ड्यात आहे तर खड्ड्यात बीड आहे हेच आम्हाला कळायला नाही. विकासासाठी तुम्ही काय केलंय? आम्ही तर विकासाच्या नावावर मत मागणार आहोत. विकास विजन आम्ही करणार आहोत. परंतु तुम्ही जर जातीवाद करत असाल तर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे. आम्ही फक्त चांगल्या गोष्टीसाठी जी नगरपालिका मूलभूत सुविधा देणार आहे त्या मूलभूत सुविधेवर आम्ही बोलणार आहोत. बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब बीडमध्ये येतील, अकबरुद्दीन ओवैसी साहेब या ठिकाणी येणार आहेत, इम्तियाज अली साहेब या ठिकाणी येणार आहेत, समीर साजिद बिल्डर साहेब या ठिकाणी येणार आहेत. ते आमच्या भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत.